मज फूलही रुतावे हा दैव योग आहे काटा ते कुणाला. येतो येतो. हो मी आबाजी नाही, मला इथे सगळेजण बाबाजी म्हणतात. तुमचं सामान न्यायला कोणी नव्हतं म्हणून आलो इतकंच. काय भरलंय बाबा. इथे इथे काही वेटिंग रूम वगैरे नाही का? आहे की, पण तुम्ही इथेच बसा हवेशीर. आतमध्ये फार उकडेल तुम्हाला. हं, बसा इथेच. इथे मोबाईलला नेटवर्क येत नाहीये. अहो आडगाव आहे, इथे कुठे आलंय मोबाईलला नेटवर्क. कधी असतं तर कधी नसतं, बहुधा नसतंच. बरं काही चहा बिस्किट वगैरे मिळेल? एवढ्या रात्री? अहो आत्ताच तो स्टॉलवाला बंद करून गेला. हां, तुमच्याकरता थंड पाणी आणतो मी आतून. पाणी नको, आहे माझ्याजवळ. थँक्यू. मेन्शन नॉट. तुम्ही शिकलेले दिसताय. हो आहे थोडंफार. पण काय हो, तुम्हाला एवढ्या रात्री गावात कोणाकडे जायचं आहे? नाही म्हणजे गाव इथून जवळ जवळ 2 मैल लांब आहे म्हणून म्हणतोय. आणि एवढ्या रात्री तुम्हाला काही टांगा वगैरे नाही मिळणार. नाही, आम्हाला नाही कोणाकडे जायचं. आमची नाटक कंपनी आहे. आत्ता आमची मंडळी येतील इथे मुंबईकडे जाणाऱ्या गाडीने. उद्या सकाळी आम्ही आमच्या मुक्कामाला जाऊ. आता मंडळी येईपर्यंत इथेच बसावं लागेल. एकटं बसायचं जीवावत येईल. पण तुम्ही बसाल का थोडा वेळ गप्पा मारायला? मी हां, बसेन की, पण 9 वाजता मात्र मला जावं लागेल. बर. त्याच्यानंतर तुम्हाला कंपनी द्यायला सोबतीला विजया मॅडम येतील. ओ स्टेशन मास्तरांच्या मिसेस. बर, जर तुमची हरकत नसेल तर. चालेल की, बसा ना आपण इथे. नाही नाही, तुमचं चालू द्या, मी माझं काम करतो. काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, मज तुम्ही हे काय करताय? फूल. घर पुसल्यासारखा प्लॅटफॉर्म पुसताय. एवढा कशासाठी स्वच्छ करता? अहो लोकांना कसं समजावायचं तेच समजत नाही. बचा बचा पानं खातात आणि पचा पचा तुंबतात. ते लाल डाग पडलेत ना, तेच साफ करतोय, बाकी काही नाही. म्हणजे तुम्ही रेल्वेत नोकरीला आहात? छे 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 छे, नोकरीला वगैरे नाही, पण माझा सगळा वेळ इथेच जातो. हो, आणि राहतो सुद्धा मी स्टेशन मास्तरांच्या घरीच. तुमचं तुमचं स्वतःचं घर वगैरे नाही? आणि घरचं कोणी पोरंबाळ वगैरे? अहो मी लग्नच केलं नाही तर कुठून आलेत पोरं बाळं. आणि गाठीशी काही पैसाही नाही, त्याच्यामुळे कुठचे नातेवाईकही काही विचारत नाहीत. पैसा असताना तर फिरले असते माझ्या अवतीभोवती. पण मग काय असंच असं एकटं एकटं जीवन कंठायचं कंटाळा नाहीये? छे हो, एकलेपणाची पोकळी मोठी घेऊन फिरतो या जगापाठी. प्रयत्न करतोय सोडवण्यासाठी माझ्या जीवनाच्या गुंतलेल्या गाठी. हा एकलेपणा मला कोणी दिला का मी घेतला, का कोणी माझ्यावर लादला, हाच प्रश्न पडलाय मला. बघा बघा, सोडवता येतोय का तुम्हाला? एकलेपणात कोणी सुखावतं तर कोणी दुखावतं. पण पण हा एकलेपणा मला का मिळाला ह्याचाच शोध घेतोय मी, आणि दोष देतोय नशिबाला. पण नशिबाला तरी दोष का द्यावा? कारण नशिबात असतं ते सगळं इथे लिहिलेलंच असतं. काय म्हणालात तुम्ही? कंटाळा? हां, छे हो, आता त्याची सवय झाली. सवय, हो हो सवय. सवय म्हणजे माणसाला जडणारी एक चांगली किंवा वाईट गोष्ट. ती जडली की तो तिच्या अधीन होतो. कळत नकळत ती एकमेकांना जडते, दोघांनाही कळत नाही, आणि मग अंगवळणी पडते.
आता इथेच बरं वाटतं, छान वाटतं इथेच. आणि हो, एकटा कुठं आहे मी? गावात खूप सगळे सोबती आहेत की मला. काय हो, 9 वाजले असतील ना? मला तर निघायला हवं. आत्ताशी 8:30 वाजतायत. पुष्कळ वेळ आहे तुम्हाला जायला. काय हो, तुम्ही शिकलेले दिसताय आणि कविता वगैरे करता वाटतं. कसलं आलंय शिक्षण? आहे थोडाफार शिकलेला, पण कविता, अहो त्याचं काय झालं, त्या दिवशी तुमच्यासारखाच एक मनुष्य इथे येऊन बसला होता. बहुधा कोणाची तरी वाट बघत बसला असावा. त्याचा वेळ जात नव्हता म्हणून हातात कागद आणि पेन घेऊन काहीतरी खरडत होता. जे लिहिलेलं आवडलं नाही ती पानं चुरगाळून खाली टाकत होता. त्याच्यातली मी काही वाचली, लक्षात राहिली, एवढंच, बाकी काही नाही. बापरे, तुम्ही चांगलेच एकपटी दिसताय. तुम्हाला एकदा वाचलं आणि एवढं सगळं लक्षात राहिलं. अहो, आम्हाला मेलं ते नाटक पाठ करायचं म्हणजे अंगावर काटा येतो नुसता. आणि मग काय, या नाटकातलं वाक्य त्या नाटकावर आणि त्याच्यातलं याच्यात असं चालू असतं. प्रॉम्प्टरनी पुढचं वाक्य सांगेस तर. म्हणजे तुम्ही नाटकात काम करत असं एकटं दुखतं सगळ्या ठिकाणी फिरत असता? अहो, असं एकटीने फिरणं बरं नव्हे हो. मी आणि एकटी? अहो, एकटी कुठे? आता तुम्ही आहातच की माझ्या बरोबर. शिवाय आता आमची मंडळी येतीलच. तुम्ही शहराकडची माणसं आपल्या नवऱ्याला मंडळी म्हणता. कमाल आहे. आम्ही गावाकडची माणसं आमच्या बायकोला मंडळी म्हणतो. तरी बरं, प्रिय डिअर नाही म्हणाल्या म्हणून. अहो नाही, मग तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे? मंडळी म्हणजे नवरा नाही काही, म्हणजे माणसं, माझ्या कंपनीतली माणसं मंडळी. आणि मग ती आल्यावर मग मी एकटी नसणारच. मग घर, नवरा, पोरं बाळ? मी अजून लग्नच केलं नाही. काय? तुम्ही अजून लग्नच केलं नाही का? झालं नाही? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला, मी समजलं नाही. मी समजावतो. बघा, लग्नाचं वय आहे, मुलंही सांगून येत आहेत, पण करायची इच्छा नाही म्हणजे केलं नाही. आणि आता लग्नाचं वयही निघून गेलं आहे, कोणती मुलं सांगूनही येत नाही, लग्न जमतच नाही म्हणजे मग झालं नाही. कळलं? कळलं मला काय म्हणायचं ते? समजलं का? तुम्हाला काय समजायचं ते समजा. मी लग्न केलं नाही हे मात्र खरं. अहो, पण जर वेळेवरती लग्न केलं असतं तेव्हा ना 2 मुलांच्या आई झाल्या असतात की. नवऱ्याच्या पैशात चांगलं सुखाने राहता आलं असतं तुम्हाला. असं पैशाकरता वणवण फिरायला नसतं लागलं सगळ्या ठिकाणी. कोणी सांगितलं तुम्हाला की मी पैशासाठी फिरतेय म्हणून? मी माझ्या हौसेखातर नाटकात काम करते. हां, आता त्याबरोबर पैसा मिळतो हे खरं आहे, पण म्हणून. अहो, चिडू नका बाई. माझ्या मनात आलं ते बोललो. आम्ही काय खेडूत माणसं, आम्हाला कुठे कळतंय तुमचं ते शहरी तत्वज्ञान. पण काय हो, तुमचे वडीलही साधारण माझ्या वयाचेच असतील ना? ते नाही काही सांगत तुम्हाला लग्नाविषयी वगैरे? माझे वडील लहानपणीच वारले. नंतर आम्हाला दोघी बहिणींना आईने सांभाळलं. पण मी 10-11 वर्षाची असेल तेव्हा तिनेही या जगाचा निरोप घेतला. पुढे मला माझ्या मोठ्या बहिणीने सांभाळलं. सुखात गेली 5-7 वर्ष. पण नंतर तिने अशीच मला एकटीला टाकून निघून गेली. तेव्हापासून मी अशी एकटीच हिंडते, पण अर्थात स्वतःला सांभाळून. तुम्ही मगाशी ती एकटेपणाची कविता म्हटलीत की नाही, त्या कवितेतल्यासारखी. नशिबात जे लिहिलेलं असतं ना ते भोगावंच लागतं माणसाला. खरंय तुमचं, अगदी खरंय. माफ करा बाई, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. माझ्या मनात आलं ते बोललो. एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरून किंवा कपड्या लत्यावरून समजत नाही तो मनुष्य किती दुःख भोगत असेल ते. पण असं दुःख लपवत फिरू नका. ह्याच्यावरचा उपाय
म्हणजे लवकरात लवकर लग्न करा आणि संसार थाटा. म्हणजे हे दुःख तुम्ही केव्हाच विसरून जाल. बरं, 9 वाजले असतील ना आता. मी निघतो, मला निघायला हवं. काय आबाजी, तुमची अगदी महत्वाची अपॉइंटमेंट दिसतेय का? तुम्हाला सिनेमाला जायचंय? सेकंड शो? अहो 5-7 मिनिटं आहेत की अजून 9ला. नाही नाही, मी निघतो, बर. मला निघायलाच हवं. आणि हो, मी येतोय परत, पण तोपर्यंत जर तुमची गाडी आली तर गुड बाय आणि ऑल द बेस्ट. हां हो, तुमच्या नाटकाच्या प्रयोगाकरता हां, थँक्यू. मी विजय मॅडमला पाठवतो तुम्हाला कंपनीत येण्याकरता. बर. बरं, येतो चालेल. मी. हो. बाहेर बसा म्हणजे उघडणार नाही म्हणे. मरणाची गरमी आहे. कुठे कुठे प्रयोग लावतात. मी काय सांगितलं ना ते विसरू नकोस. अशी एकटी एकटी सगळ्या ठिकाणी फिरू नकोस. लवकरात लवकर लग्न कर आणि सुखी हो. नमस्कार मॅडम. नमस्कार. अय्या, तुम्ही सरला कादेरे का? त्या नाटकात काम करतात त्या. 3-4 वर्षापूर्वी पाहिलं होतं मी तुम्हाला. तू फक्त होम म्हण या नाटकात. हो, मीच ती सरला कान्हेरे. बरोबर ओळखलं. अगदी 3-4 वर्षांनी सुद्धा. आपण? मी विजया मराठे. इथले स्टेशन मास्तर आहेत ना, त्यांची बायको. हां. आत्ताच बाबांनी मला सांगितलं की तुम्ही इथे एकट्याच बसला आहात. म्हणून मी आले. काय म्हणत होते आमचे बाबा? बोर नाही ना झालं? काय म्हणालात बाबा? म्हणजे तुमचे ते नाही नाही, कुणीही नाही. आम्ही इथले लोक त्यांना बाबा बाबाजी असं म्हणतो. त्याने तुम्हाला काहीच सांगितलं नाही वाटतं? नाही. कसं सांगितलं ना, ते एकटेच आहेत, इथेच राहतात. आणि हो, तुमच्याच घरी जेवतात वगैरे. बस इतकंच. बाकी काहीच बोलणं झालं नाही तुमचं? म्हणजे अजून काही वेगळं आहे त्यांच्या बाबतीत बोलण्यासारखं? मला वाटलंच होतं. बाबाजी स्वतःबद्दल काही सांगणार नाही, पण तुमची मात्र सगळी माहिती काढून घेतली असेल त्यांनी. हो, अगदी खरं आहे. कसं कोण जाणे, बोलत बोलत मीच सगळं सांगितलं. फारसे शिकलेले नसले तरी चांगलेच हुशार दिसतात तुमचे बाबाजी. कोणी सांगितलं तुम्हाला ते फारसे शिकलेले नाही आहेत म्हणून? त्यांनीच. म्हणजे ते अहो, बाबा MSc इन फिजिक्स आणि MA इन इंग्लिश आहेत. काय म्हणताय? खरं सांगताय हे? खोटं कशाला सांगू? आत्ता घाईघाईनी 9 वाजता कुठे गेले असतील असं वाटतं तुम्हाला ते? मला तर काहीच कळत नाहीये. मी काय सांगणार? अहो, ते गावातल्या गरीब हुशार मुलांना गोळा करून मॅट्रिकचे क्लासेस घेतात. गणित आणि सायन्सचे. ते सुद्धा अगदी फुकट. आता बसतील, मुलांना कंटाळा येईस तोवर शिकवत. ते आबाजी शिकवतात हो. आणि मुलं येतात शिकायला. अहो, येतात का म्हणून काय विचारताय? त्यांनी हे क्लासेस सुरू केल्यापासून दरवर्षी आमच्या इथली 1-2 मुलं तरी मेरिटमध्ये नक्की येतात. आणि हे तर काहीच नाही, संध्याकाळी 12वीचे क्लासेस आणि सकाळी मुलींचे क्लासेस देखील घेतात ते. त्यांच्याकडे बघून असं वाटलं देखील नाही. हां, त्यांनी कविता म्हटल्या तेव्हा वाटलं की ते शिकलेले असावेत.
किंवा कवी मनाचे असावेत. पण मी जेव्हा त्यांना कवितेविषयी विचारलं तर त्याचं त्यांनी इतकं चांगलं स्पष्टीकरण दिलं की एक कवी आला होता, इथेच बसला होता, कविता लिहित होता, आवडल्या नाही की कागद चुरगाळून खाली टाकून देत होता, त्या उचलून त्या वाचल्या, असंच ना? हो, अहो, ते त्यांनीच लिहिलंय सगळं. कागद मिळाला नाही तर इकडे तिकडे कागद शोधतात, अगदी मिळेल त्या कागदावर लिहितात. ते सगळे कागद मी जपून ठेवलेत माझ्याजवळ. एवढंच नाही तर त्यांना गाण्याचाही चांगला कान आहे. या माणसाकडे काय नाही ते विचारा. क्रिकेट, कबड्डी हे खेळ सुद्धा ते चांगले खेळत असावेत, कारण तेही शिकवतात ते गावातल्या मुलांना. आमचं सगळं गाव बाबा बाबाजी करून त्यांच्या अगदी पाठीमागे असतं. त्यांचे काही काही विद्यार्थी तर मोठ्या पोस्टवर आहेत, पण अजूनही न चुकता त्यांना भेटायला येतात इथे. हा एवढा मोठा माणूस मग असा इथे का राहतो? कसे तरी कपडे घालतो, तुमच्याच घरी जेवतो, तो वेड्यासारखा प्लॅटफॉर्म धुवत पुसत बसतो. काही डोक्यावर परिणाम तर नाही ना झालेला? खरं सांगू का, ते गुणच आहे. हा एवढा हुशार माणूस असा वेड्यासारखा का वागतो? वेळ मिळाला की सारखा प्लॅटफॉर्मच धुवत पुसत का बसतो? हे कुणालाही न उलगडलेलं कोड आहे. बरं, बाबाजी स्वतःबद्दल कधीच काही बोलत नाहीत. 7-8 वर्षापूर्वी गावातल्या एका माणसाला असाच शोध लागला की बाबाजींना गणित छान येतं, आणि तेव्हापासूनच हे क्लासेस सुरू झाले. आणि खरं सांगायचं तर तेव्हापासूनच बाबाजी थोडेसे हसायला बोलायला लागले. म्हणजे बाबाजी इथलेच ते राहणार आहेत का कुठले बाहेर गावचे? छे छे, इथले नाहीत, आहेत बाहेर गावचेच, पण कुठल्या गावचे काय हे कोणालाच माहिती नाही. आणि खरं सांगायचं तर तसं जाणून घेण्याचा कोणी कधी प्रयत्नही केला नाही. कधीपासून आहेत ते इथे? तेही माहीत नाही. त्याचं कसं आहे, स्टेशन मास्तरची बदली झाली की तो चार्ज घेतो ना स्टेशनचा. लाईन किती, केबिन किती, स्टाफ किती, त्यातच या बाबाजींचाही एक चार्ज. हे बाबाजी इथेच राहणार, त्यांना फक्त जेवायला घालायचं. माझ्या मिस्टरांनीही असाच चार्ज घेतला बाबाजींचा. हां, पण आता गावातली लोक असं म्हणतात की 12-13 वर्षांपासून ते इथेच आहेत. काय काय म्हणालात? 12-13 वर्ष? हो. तुमच्या या बाबात नाटकाची वगैरे आवड आहे की नाही? एकदम नाटकाबद्दल कसं काय विचारलं? नाही नाही, म्हटलं सगळ्या विषयात रस असणाऱ्या माणसाला हेही एक अंग आहे की नाही? अहो, मगाशी मला उपदेश करत होते, नाटकात काम करत काय फिरतेस वगैरे, म्हणून विचारलं. म्हणजे तुम्ही नाटकात असून सुद्धा तुमचं अजून त्या विषयाबद्दल काही बोलणं झालंच नाही की काय? नाही नाही, तसा विषय निघाला, पण मी माझ्याविषयी जे सांगितलं तेवढंच. आबांनी त्याला काहीच रिस्पॉन्स दिला नाही. हे शक्यच नाही. अहो, खरं तर नाटकाचा विषय निघाला की बाबाजी बोलायला लागतात, एकदम मूडमध्ये येतात. त्यांनी तरुणपणी केलेली नाटकं त्यातले उतारेच्या उतारे म्हणून दाखवतात. त्यांच्या फार आवडीचा विषय आहे तो. नवल आहे, तुमचं याबद्दल काहीच बोलणं झालं नाही. म्हणजे मला तर वाटलं होतं तुम्हाला सगळं माहीत झालंच असेल, म्हणून मी नाही सांगितलं. पण आता तुम्हाला बाबा परत भेटले ना, तर मात्र त्यांना नक्की विचारा. हां, मग बघा कसे रंगात येतील ते. अहो, भेट न व्हायला काय झालंय? आज रात्री आम्हाला इथेच मुक्काम करावा लागणार आहे. बाबाजी परत येतीलच की? येतील ना ते? हो हो, येतील तर खरेच. पावणे 11 वाजले. हो, गप्पा मारण्यात 1.5-2 तास कसे गेले कळलंच नाही. नाही, खरंय. आता मात्र मला निघायला हवं. बर, बाबाजी आता इतक्यात येतीलच. हां, मी निघते आता. ठीक. हां, अच्छा. बाय. हे बघा, बाबाजी आलेच. हे काय आहे बाबाजी?
अगं मगाशी यांना चहा हवा होता, तेव्हा मिळाला नाही अच्छा. म्हणून आत्ता घेऊन आलो. थँक्यू. येताना थोडी बिस्किटं आणलेत त्या रामाकडून. बरं. तू त्या रामाचे पैसे दे बरं उद्या. हो ते. तुम्ही का कष्ट घेतलेत? इथे वर बसा बरं, आता माझ्याबरोबर चहा घ्या. वरती बसा ना. तुम्ही पण घ्या ना थोडा चहा. नको, मी रात्री नाही चहा घेत. बर मी आता निघते, तुम्ही बसा गप्पा मार. बर. त्या रामाला पैसे द्यायला विसरू नको बरं. नाही नाही, देईन देईन. चहा घ्या. आबा, तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. तुम्ही MA MSc आहात आणि आता क्लास घ्यायला गेला होतात वगैरे. मला त्यात सांगण्यासारखं काही वाटलं नाही. अहो, असं कसं म्हणता? आमचं फारसं शिक्षण झालं नाही म्हणून हे असं. आणि तुम्ही एवढे शिकलेले असून सुद्धा. हे बघ, शिक्षणाने मोठं होता येईल, पैसाही मिळेल, थोडंफार नावही मिळेल, पण खरं सुख आणि समाधान कशात आहे ते कोणालाच सांगून कळणार नाही. पैशाने सुख आणि समाधान मिळेलच ह्याची खात्री नाही. कारण ज्या माणसाच्या नशिबात जे भोग आहे ते त्याला भोगावेच लागतात. त्याच्यापुढे शिक्षणही खुजं ठरतं, फिटं पडतं. बरोबर आहे, पण म्हणून तुम्ही असं प्लॅटफॉर्म धुवत पुसत प्लॅटफॉर्मवरच जगलं पाहिजे का? अहो, चांगले एवढे क्लासेस घेता, त्याची फी घ्या, अगदी सुखात राहाल. सुखात म्हणजे तरी काय? 4 वेळा व्यवस्थित जेवायला मिळालं पाहिजे, ते मिळत आहे. 4 चांगले कपडे लत्ते पाहिजेत, तेही आहे. थोडासा मान पाहिजे, तोही मिळतोय मला या गावात. तुला काय वाटलं? मी मगाशी विजयाला सांगितलं त्या रामाला चहाचे पैसे दे म्हणून. तुला वाटतं तो रामा पैसे घेईल? याच्यापेक्षा अजून काय पाहिजे माणसाला? म्हणे शिकवतात त्याचे पैसे घ्या, सुखी व्हाल. अहो, तरी पण तुम्ही असं उघड्यावर राहायला नको. एखादी खोली घेऊन राहा ना. अगदीच त्या नटसम्राटातल्या अप्पांसारखं काय फिरता? कोणी केलं त्या अप्पाला भिकारी? तू? मी? काय समाजाने? का त्याला आपल्याच म्हणणाऱ्या लोकांनी? का केलं त्या अप्पाला भिकारी? घरा करता, दारा करता, पैसा करता, दागदागिने करता, का स्वतःच्या स्वार्था करता? हो हो, स्वतःच्या स्वार्था करता केलं त्या अप्पाला भिकारी. गाडून टाकले त्याचे सगळे गुण, स्वतःचे गुण उधळण्याकरता. संपून टाकला त्याच्यातला नट, स्वतःचं कसब दाखवण्याकरता. फार फार धुळीला मिळवलं त्या अप्पाला, त्याला आपल्याच म्हणणाऱ्या लोकांनी. पाणी घ्या थोडं. आबा, तुम्ही नटसम्राट पाहिलं होतं? पाहिलं होतं बेटी, मी आप्पा जगतोय. 20 वर्षापूर्वी मोठ्या उमेदीने ते नाटक मी माझ्या अंगावर घेतलं होतं. फार गाजली होती माझी त्याच्यातली भूमिका. लोकप्रियतेच्या शिखरावर होतो मी तेव्हा. प्रयोग करून घरी आलो की देवाला हात जोडून प्रार्थना करायचो आणि म्हणायचो, ही अप्पाची वेळ कोणावरही येऊन देऊ नकोस. अगदी अगतिक होऊन त्याच्याकडे मागणं मागायचो. कारण रंगभूमीवर का होईना हा अप्पा मी जगत होतो. कुणी घर देताय का घर, कुणी घर देताय का घर, असं म्हणत सगळ्या ठिकाणी फिरत होतो. आणि आज जीवनाच्या खऱ्या खऱ्या रंगभूमीवर मी अप्पासारखाच फिरतो. म्हणजे आबा, तुम्ही रुईया कॉलेजमधले विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, कवी, लेखक, नाटककार आणि प्रसिद्ध नट हेमंत केदार. तुम्हीच ना हेमंत
लाल्या? हो, मीच तो लाल्या, मीच तो संभाजी, मीच तो अप्पा बेलवलकर, मीच तो हेमंता, प्रसिद्ध नट, लेखक, नाटककार आणि बरंच काही. पण 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 तू कसं काय ओळखतेस? कारण मी नाटक सोडल्याला जवळ 14-15 वर्ष झाली. तेव्हा तर तू फार लहान असशील ना. तू तू बघितलं होतंस माझं नाटक? बघितलं होतं? अहो ते मला पाठ झालं होतं. त्यातलं वाक्य पाठ होतं माझं. 6 महिने आमच्याच घरात तालमी चालू होते त्या नाटकाच्या. म्हणजे म्हणजे तू तू होय, मीच ती जिला आज तुमच्यामुळे पोटाची खळगी भरायला असं दारोदार फिरावं लागतंय. मीच ती जिला तुम्ही वयाच्या 18व्या वर्षी पोरकी निराधार करून टाकली. मीच ती तुमच्या तालमींना चहा करणारी. मीच ती तुमची नि माझ्या ताईची भांडणं सोडवणारी. मीच ती तुम्हाला दारू प्यायलेलं बघून रडणारी. मीच ती सरला कान्हेरे, विमला कान्हेरेची धाकटी बहीण. आता तरी ओळखलं मला? का केलीत मला पोरकी? का केला तुम्ही माझ्या ताईचा खून? तिच्या आयुष्याचा सत्यानाश करून तिचा खून केलात आणि मग लोकांनी स्वतःच्या स्वार्थाकरता तुम्हाला धोळीला मिळवलं म्हणून रडताय? ढोंग करताय फसवलं म्हणून? स्वतःच्या हातांनी सुखाचा गळा घोटून सुख शोधताय तुम्ही. का मारलत माझ्या ताईला? का मारलत? मी ढोंग करतोय? मी फसवतोय लोकांना? मी सत्यानाश केला तुझ्या ताईचा? नाही, कदापि नाही. सत्यानाश झाला असेल तर तो माझ्या आयुष्याचा. फसवलो गेलो असेल तर तो मी. कुणामुळे माहितीये? तुझ्या त्या ताईमुळे, त्या 1.5 दगडीच्या बाजार बसलीमुळे. माझ्या ताईबद्दल असं वाटेल ते बोलताना शरम वाटली पाहिजे तुम्हाला. असं काय केलं होतं तिनं? ऐकायचंय तुला? ऐकायचंय? तर मग मन घट्ट करून ऐक. इतक्या वर्षापासून खदखदत असलेलं, सलत असलेलं ते शल्य मला कोणाला तरी सांगायचंच होतं. आता तुझ्यापेक्षा जास्त योग्य आणि लायक व्यक्ती मला दुसरी कोण मिळेल? कमीत कमी तुला सांगून तरी माझं मन थोडं हलकं होईल. माझ्या मनाची बोझ थोडी तरी कमी होईल. ऐक तर मग. तुझ्या ताईची आणि माझी भेट एका नाटकात झाली. त्या भेटीतच आम्ही दोघांनी ठरवलं एकमेकांशी लग्न करायचं. हो, आणि तसं केलंही. मी तुमच्या घरी नाटकांच्या तालमीला यायचो. तुझी आई गेल्यानंतर आम्ही तुला आमच्या घरी घेऊन आलो. सुरुवातीची 5-6 वर्ष फार सुखात गेली. पण नंतर कोण जाणे, आमच्या प्रेमाला कोणाच्या तरी दृष्ट लागली. तुझ्या ताईविषयी नको ती कुणकुण कानी यायला लागली. पण मी त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. कारण माझा तुझ्या ताईवरती जीव होता. आणि हो, विश्वासही होता. पण नंतर लोक हळूहळू तोंडावर बोलायला लागले. 1-2दा तर मलाही त्याचा प्रत्यय आला. मी तुझ्या ताईला विश्वासात घेऊन आटोकाट समजावण्याचा प्रयत्न केला. पण सगळं व्यर्थ. मग आमच्यात दररोज भांडणं सुरू झाली. तुम्ही एवढं समजावून सुद्धा ताईने ऐकलं नाही. पण पुढे तर तिने ताळच सोडला. ते मला सहन होईना म्हणून मी दारू प्यायला लागलो. घराच्या बाहेर जाणं पूर्णपणे बंद केलं. स्वतःला घरात अगदी कोंडून घेतलं.
पण पण त्या दिवशी तर कहरच झाला. सकाळपासून घरात धुसफूस चालूच होती. तुझी ताई कांदे चिरत होती. सुरीने कांदे चिरणं तिला जमत नव्हतं. तेव्हा मला म्हणते कशी, या सुरीची धारच गेले तुमच्यासारखी, आता नवीन आणायला हवी. मी तिला म्हटलं म्हणजे, अगं ही सुरी घेऊन 14-15 दिवसच झालेत ना. तर म्हणते कशी, 14-15 दिवस तर फार झाले, फार फार तर 3-4 दिवस. मी तिला म्हटलं म्हणजे म्हणजे तुला दररोज नवीन. तर म्हणते कशी, हो मला मला दररोज नवीन. पुढचा शब्द तिने उच्चारू नये म्हणून ती सुरी मी तिच्या हातातून घेतली आणि फळात खुपसली. अशी एखादा फळात खुपसतात तशी, आणि खुपसतच राहिलो. एवढ्यात मला कोणाची तरी चाहूल लागली. मी भानावर आलो आणि क्षणाचाही विलंब न करता इथून पळून गेलो. पण ते रक्त माझा पिच्छा सोडत नव्हतं. ते लाल डाग मला जगून देत नव्हते. म्हणून मग मी जीव द्यायचं ठरवलं. पण तेव्हा सुद्धा माझं नशीब आड. मग मी गाडीतून उडी मारायचं ठरवलं. तेव्हा सुद्धा मला नशिबाने धोका दिला. मी गाडीतून उडी मारणार त्याच्या आधी गाडीचाच मोठा अपघात झाला. गाडी रुळावरून घसरली आणि माझ्या खांद्यावरचा कोट दूर कोणाच्या तरी अंगावर जाऊन पडला. जन्म जसा माणसाच्या हातात नसतो तसा मृत्यू या माणसाच्या हातात नसतो पोरी. दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी छापून आली, मी मेल्याची. सगळीकडे शोक सभा झाल्या. मला श्रद्धांजली वाहिली गेली. काय करावं ते कळतच नव्हतं. माझं मन अगदी सैरभैर झालं होतं. मेलो होतो ना. आणि मग असं आज भरकटत इथपर्यंत येऊन पोचलो. आणि तेव्हापासून इथेच आहे मी. तर मला अडवू नकोस. आज मला माझं मन पूर्णपणे रित करून दे. कसे तरी दिवस ढकलतोय, पण ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. तिची ती आर्त किंकाळी, ते रक्त माझा पिच्छा सोडत नाही. म्हणून कुठेही लाल डाग दिसला की मला असं वाटतं की तो मलाच खुणावतोय, मलाच वेडावतोय. म्हणून मग मीच त्याच्या पाठीमागे लागतो आणि त्याला घासून पुसून नष्ट करायचा प्रयत्न करतो. पण आज मनावरचा डाग थोडा तरी कमी झालाय. तुला सांगून माझं मन थोडं तरी हलकं झालं. हेमंत काय झालंय? का झालं असं? का माझ्या ताईला अशी दुर्बुद्धी झाली? रडू नकोस पोरी, रडू नकोस. माझं जे झालं ते झालं. तू स्वतःला सावर. ही नाटकाची मोहमयी दुनिया सोडून एखादा चांगला जीवन साथी बघ, त्याच्याशी लग्न कर आणि एकनिष्ठ राहा. नाहीतर तुझ्या आयुष्याचं नाटक होईल, नाटक.